नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्या ठिकाणी ॲडव्हान्स एक्सेलमध्ये वर्किंग करत असताना असाइनमेंट नंबर 6 कशा प्रकारे वर्किंग करायची ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सगळ्यात पहिली कन्सेप्ट काय की या ठिकाणी आपल्याला जर टुडेचं वर्किंग काढायचं असेल, म्हणजे टुडेची डेट जर आपल्याला त्या ठिकाणी आजची डेट काढायची असेल तर आपल्याला या ठिकाणी टुडेचा फॉर्म्युला त्या ठिकाणी अप्लाय करावा लागतो. ठीक आहे, मग आपण काय करणार आहे, नेहमीप्रमाणे जसं आपण फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय करतो त्या ठिकाणी आपण टुडेचा फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय करणार आहे. ठीक आहे, टुडे त्या ठिकाणी ब्रॅकेट ऑन करून पुन्हा लगेच ब्रॅकेट क्लोज करणार आहे. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी आजची डेट या ठिकाणी दिसेल. ठीक आहे, ही जी काही डेट आहे ही डेट तुम्हाला या ठिकाणी तुमच्या कम्प्युटरच्या असणाऱ्या डेटवरून त्या ठिकाणी डेट घेतली जाते. इथे जर तुमची चुकीची डेट असेल तर या ठिकाणी त्या ठिकाणी चुकीची डेट घेतली जाईल. म्हणून त्या ठिकाणी जर आपली टुडेची डेट त्या ठिकाणी टुडेचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी इथे आपली कम्प्युटरची डेट ही त्या ठिकाणी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, मी या ठिकाणी इज इक्वल टू केलं, टुडे या ठिकाणी टाकलं आणि ब्रॅकेट ऑन करून लगेच क्लोज त्या ठिकाणी केलं आणि त्या ठिकाणी आजची टुडेची डेट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. अशा प्रकारे आपण या ठिकाणी टुडे या ठिकाणी काढू शकतो. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की इयर. आता बघा, त्या ठिकाणी तुम्हाला जर त्या ठिकाणी तुमचा बर्थ ऑफ म्हणजे त्या ठिकाणी इयर काढायचं असेल, टोटल नंबर ऑफ इयर त्या ठिकाणी तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी डेटेड इफचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरू शकता. मी या ठिकाणी डेटेड इफ हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरेल, ब्रॅकेट ऑन करेल. सगळ्यात प्रथमतः या ठिकाणी मी काय करेल की माझी जी काही डेट ऑफ बर्थ आहे ते त्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर टुडे म्हणजे आजच्या डेटपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल आणि कॉमा करून डबल इन्व्हर्टेडमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला वाय टाकावं लागेल. आता वाय म्हणजे काय की त्या ठिकाणी तुम्हाला इयर काढायचं असेल, म्हणजे नंबर ऑफ इयर त्या ठिकाणी किती आहे हे जर तुम्हाला काढायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला डेटेड इफचा फॉर्म्युला वापरून वाय या ठिकाणी टाकावं लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा आन्सर त्या ठिकाणी काढावा लागेल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जर टोटल नंबर ऑफ इयर काढायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरू शकता, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी डेटेड इफ ब्रॅकेट ऑन करायचं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून त्या ठिकाणी कॉमा देऊन टुडे म्हणजे आजची डेट या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी इयर काढायचं आहे म्हणून डबल इन्व्हर्टेडमध्ये आपण त्या ठिकाणी वाय टाकणार आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की त्या ठिकाणी जसं आपण इयर काढलं तसंच त्या ठिकाणी आपल्याला टोटल नंबर ऑफ मंथ काढायचे. ठीक आहे, पुन्हा मी या ठिकाणी काय करेल की डेटेड इफचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरेल. त्यानंतर ब्रॅकेट ऑन करेल. ब्रॅकेट ऑन केल्यानंतर नेहमीप्रमाणे म्हणजे जसं मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं त्याचप्रमाणे त्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ मी पहिली सिलेक्ट करेल. त्यानंतर त्या ठिकाणी टुडेची आजची डेट या ठिकाणी मी घेईल आणि त्या ठिकाणी जसं मगाशी मी त्या ठिकाणी वर्किंग करत असताना त्या ठिकाणी वाय हा त्या ठिकाणी टाकला तसंच त्या ठिकाणी जर मला मंथ काढायचं असेल तर मी या ठिकाणी एम टाईप करेल. म्हणजे जर त्या ठिकाणी तुम्हाला इयर काढायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वाय टाईप करावं लागेल आणि त्या ठिकाणी मंथ काढायचं असेल तर एम टाईप करावं लागेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही टोटल नंबर ऑफ मंथ या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, म्हणजे वर्किंग करत असताना तुम्हाला जर टोटल नंबर ऑफ मंथ काढायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी डेटेड इफचा फॉर्म्युला वापरून त्या ठिकाणी मंथ त्या ठिकाणी काढू शकता. ठीक आहे, त्याच्या पुढचा कन्सेप्ट काय की त्या ठिकाणी बघा, आपण म्हणत असतो की त्या ठिकाणी 26 वर्ष आणि त्या ठिकाणी काही दिवस काही महिने त्या ठिकाणी पुढे झालेत. म्हणजे 26 महिने आणि त्या ठिकाणी काही 4 महिने किंवा त्या ठिकाणी 10 महिने आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजे राहिलेले मंथ आपल्याला जर काढायचे असेल तर आपण त्या ठिकाणी मॉडचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरतो. ठीक आहे, आता मॉडचा फॉर्म्युला काय वर्किंग करतो तर त्या ठिकाणी तुमचे 26 इयर आणि त्या ठिकाणी राहिलेले मंथ आपल्याला काढायचे असेल तर मॉडचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी वापरावा लागतो. त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपण सर्वप्रथम त्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करणार आहे, कॉमा देणार आहे आणि त्याला डिवाइड 12 करणार आहे. 12 का करणार आहे, कारण टोटल नंबर ऑफ मंथ आपल्याला या ठिकाणी काढायचे आहेत म्हणून आपण या ठिकाणी मंथ या ठिकाणी काढणार आहे. इथे आपण त्या ठिकाणी डेटचा फॉर्मॅट या ठिकाणी आला आहे, त्याला आपण नंबरच्या फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट करूया. त्या ठिकाणी नंबरच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केल्यानंतर हे सगळं वर्किंग त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं की किती महिने आणि किती वर्ष आणि किती महिने झालेत हे त्या ठिकाणी आपल्याला काढायचे तर आपण या ठिकाणी काढू शकतो. ठीक आहे, त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय आहे की त्या ठिकाणी जर आपल्याला त्या ठिकाणी डेट्स काढायचे म्हणजे आपण या ठिकाणी पुन्हा जसं त्या ठिकाणी मंथ काढले जसे इयर काढले तसेच आपल्याला त्या ठिकाणी जर डेट काढायचे असेल तर त्या ठिकाणी आपण डेट्स काढू शकतो. ठीक आहे, इथे मॉडमध्ये आपण त्या ठिकाणी ठीक आहे अशा प्रकारे आपण मंथ सिलेक्ट करू. त्यानंतर डेज वाईज त्या ठिकाणी आपल्याला काढायचे आहेत. पुन्हा आपण या ठिकाणी डेटेड इफचा फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरणार आहे. डेटेड इफचा फॉर्म्युला वापरून त्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करा, कॉमा द्या, त्या ठिकाणी टुडे म्हणजे आजची डेट या ठिकाणी सिलेक्ट करा, कॉमा द्या आणि डबल इन्व्हर्टेडमध्ये त्या ठिकाणी आपण काय करणार आहे
की आपल्याला डेज काढायचे म्हणून डी या ठिकाणी टाकणार आहे, ब्रॅकेट क्लोज करा आणि एंटर करा. म्हणजे अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ इयर या ठिकाणी डेज या ठिकाणी काढू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला टोटल डेज जर काढायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी काढू शकता. आता बघा, तुम्हाला फक्त इयर जर काढायचे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी इयरचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरा. इयर काढल्यानंतर त्या ठिकाणी बर्थ डेट सिलेक्ट करा, ब्रॅकेट क्लोज करा आणि एंटर करा. म्हणजे फक्त तुम्हाला त्या ठिकाणी इयर काढायचं असेल तर तुम्ही इयर काढू शकता. त्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला फक्त मंथ काढायचे, म्हणजे त्या ठिकाणी कोणता महिना आहे त्या ठिकाणी तो मंथ जर तुम्हाला काढायचा असेल तर डायरेक्ट तुम्ही मंथचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरू शकता. या ठिकाणी ब्रॅकेट क्लोज करा आणि एंटर करा. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही मंथही त्या ठिकाणी काढू शकता. आता वीकडे म्हणजे काय, तर त्या ठिकाणी त्या आठवड्याच्या कोणत्या दिवशी त्या ठिकाणी जन्म झाला हे त्या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये पाहतो. ठीक आहे. आता बघा, यामध्ये पाहत असताना त्या ठिकाणी प्रथमतः त्या ठिकाणी संडेपासून त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काय करत असतो की संडेपासून त्या ठिकाणी पहिला दिवस मानला जातो. म्हणजे त्या ठिकाणी आपण जर त्या ठिकाणी संडे पहिला असेल तर मंडे दुसरा असेल. ठीक आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहणार आहे. तिथे आपण त्या ठिकाणी वीकडे म्हणजे आठवड्याचा दिवस आपण त्या ठिकाणी काढणार आहे. त्यासाठी आपण त्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ या ठिकाणी सिलेक्ट करणार आहे, ब्रॅकेट क्लोज करा आणि एंटर करा. बघा, आपण त्या ठिकाणी पाहू शकतो की त्या ठिकाणी आठवड्याच्या कोणत्या दिवशी त्या ठिकाणी आपला जन्म झाला आहे हे आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पाहतो. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, पुढे तो कोणता दिवस आहे तो दिवस पण आपण त्या ठिकाणी काढू शकतो. इज इक्वल टू आपण टेक्स्टचा फॉर्म्युला वापरणार आहे. टेक्स्टचा फॉर्म्युला वापरून आपण त्या ठिकाणी कोणत्या दिवशी त्या ठिकाणी जन्म झाला आहे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करू, कॉमा द्या. कॉमा दिल्यानंतर त्या ठिकाणी डबल इन्व्हर्टेडमध्ये आपण 3 वेळा डी जर टाईप केला तर त्या ठिकाणी जो काही डेज आहे हा हाफमध्ये येतो. म्हणजे त्या ठिकाणी आपण जर संडे लिहित असतो तर SUN इन, आपण वेनसडे लिहित असेल तर WDN, थर्सडे लिहित असेल तर त्या ठिकाणी TUEN. म्हणजे त्या ठिकाणी हाफमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ते नाव येऊन जातं. आणि तेच नाव जर तुम्हाला फुलमध्ये पाहिजे असेल, म्हणजे संडे SUNDAY सर्व पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा त्या ठिकाणी टेक्स्टचा फॉर्म्युला वापरावा लागेल. ब्रॅकेट ऑन करा आणि डेट ऑफ बर्थ त्या ठिकाणी सिलेक्ट करा. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर डबल इव्हेंटेडमध्ये मगाशी मी त्या ठिकाणी वर्किंग करत असताना 3 वेळा डी टाकला होता. जेव्हा त्या ठिकाणी माझं जे काही डेज आहे हे त्या ठिकाणी 3 अक्षरी त्या ठिकाणी मला दिसलं होतं. पण त्याचबरोबर जर त्या ठिकाणी मी 4 वेळा डी जर टाकला तर त्या ठिकाणी माझं जे काही वर्किंग आहे हे त्या ठिकाणी माझं पूर्ण वर्किंग मला त्या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी 4 वेळा डी जर तुम्ही टाकला तर येणारं जे काही माझं वर्किंग आहे हे त्या ठिकाणी पूर्ण आलेलं मला त्या ठिकाणी दिसून जाईल. ठीक आहे. आता त्या ठिकाणी जसं मी त्या ठिकाणी डेज तुम्हाला दाखवले तसेच त्या ठिकाणी तुम्हाला मंथ जर त्या ठिकाणी टाकायचं असेल तर तुम्ही मंथ या ठिकाणी दाखवू शकता. इज इक्वल टू आपण टेक्स्टचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरणार आहे. ब्रॅकेट ऑन करा. त्या ठिकाणी टेक्स्टचा फॉर्म्युला वापरून पुन्हा आपण त्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ त्या ठिकाणी सिलेक्ट करू आणि त्या ठिकाणी डबल इन्व्हेंटरमध्ये 3 वेळा M या ठिकाणी टाकू. आता 3 वेळा Mच का, कारण तर M म्हणजे मंथ. त्या ठिकाणी मंथ जर आपल्याला घ्यायचे असेल तर आपल्याला 3 वेळा M टाकावं लागेल. तुम्ही पाहू शकता 3 वेळा M टाकल्यानंतर त्या ठिकाणी माझं जे काही वर्किंग आहे हे त्या ठिकाणी 3 अक्षरी त्या ठिकाणी आले. म्हणजे जानेवारी जर जून जर असेल JUN आपण घेतलं, डिसेंबरचं DEC घेतलं, एप्रिलचं APR घेतलं. म्हणजे अशा प्रकारे 3 कॅरेक्टरमध्ये त्या ठिकाणी घेतलं गेले. पण मला जर ते वर्किंग त्या ठिकाणी पूर्ण पाहिजे असेल तर त्या ठिकाणी मी नेहमीप्रमाणे टेक्स्ट या ठिकाणी वापरेल. टेक्स्टचा फॉर्म्युला वापरल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी 4 वेळा त्या ठिकाणी M लिहायचं आहे. ठीक आहे. 4 वेळा M जर आपण त्या ठिकाणी टाईप केला तर आपल्याला त्या ठिकाणी जे काही आपलं मंथ आहे हे पूर्ण त्या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही टुडे आजची डेट असेल, इयर असेल, मंथ असेल, त्यानंतर पुन्हा मंथ असेल, त्या ठिकाणी जे आपले टोटल मंथ त्या ठिकाणी राहिलेले मंथ असतात हे टोटल डेज असेल, त्या ठिकाणी इयर असेल, पुन्हा मंथ असेल म्हणजे या ठिकाणी कोणत्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी जन्म झाला, वीकडे म्हणजे त्या ठिकाणी आठवड्याचा कोणता दिवस त्या ठिकाणी होता, वेनसडे तो वेनसडे आपण त्या ठिकाणी फुल पाहिला, नोव्हेंबर आणि त्या ठिकाणी तो नोव्हेंबर महिन्यावर त्या ठिकाणी फुल पाहिला. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी ही सगळी असाइनमेंट व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी कंप्लीट करू शकतो. धन्यवाद.